Good afternoon, respected sir, my dear friends, also juniors and also seniors. My topic for today's youth icon presentation is the youth icon Ratan Tata sir. The selection of this personality is because Ratan Tata is a good example of success can be built with our ethics and our values. असे त्यांनी 19 ते 20 वर्ष टाटा ग्रुपला सांभाळलं. टाटा ग्रुपला त्यांना सांभाळत नाही तर टाटा ग्रुपला त्यांनी जगभरात ओळख दिली की भारतीयांची त्यांनी ओळख निर्माण करून दिली. आज आपण टाटा नाव जरी ऐकले की आपल्या टाटा म्हणजे ट्रस्ट असं त्यांची एक ओळख निर्माण झालेली आहे. पैसा येतो पैसा जातो पण माणसानं नाव निर्माण केलेलं कधी कोणी पुसू शकत नाही. आज ती कंडिशन टाटा ग्रुपची आहे. आज जगभरात कुठे जरी आपण गेलो तर टाटा ग्रुपला एक सन्मानानं पाहिलं जातं. A great visionary leader, integrity, ethics, humility, confidence, courage to take risk, compassion and social work. रतन टाटाच्या ऍक्टिव्हिटीज आहेत. रतन टाटा फक्त एक बिझनेसमॅन म्हणून एक एक्झाम्पल नाही तर त्यांचा जी नम्रता आहे, त्यांची कृतज्ञता आहे, त्यांचा जो काइंडनेसपणा आहे, त्यांचा जो दयाळूपणा आहे हा आपल्या युथला घेण्यासारखा आहे. आपण म्हणजे आपण एक गोष्ट केलं पाहिजे की माणसानं आयुष्यात कोणत्या तरी लेवलला गेलं पाहिजे तर आपण कोण आहोत मनुष्य म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे. पीपीटी मध्ये 3 फोटो ऍड केलेले आहेत रतन टाटा म्हणजे टाटा ग्रुपची लेगसी शो करण्यासाठी. पहिला फोटो आहे, तुम्ही ओळखू शकता का पहिला फोटो कशाचा आहे? एनीवन गेस? पहिला फोटो आहे 2008 साली जेव्हा पाकिस्तानचे टेररिस्ट 26 ऑगस्ट जेव्हा आपल्या अटॅक केला होता तेव्हाचा. रतन टाटा सर तेव्हा टाटा ग्रुपचे चेअरमन होते आणि त्यांना स्वतः ग्राउंड लेवलला जाऊन तिथं पाहणी केली होती टाटा ताजमहल हॉटेल पॅलेसची आणि तिथे स्वतः तिथे जाऊन त्यांनी पाहणी किती हॉस्टेजेस त्या हॉटेलमध्ये आले तर त्यांच्या सुरक्षेची काळजी घेतली होती. ऑन दी ग्राउंड जाऊन त्यांनी तिथे स्वतःचं काम केलं होतं. दुसरा फोटो आहे टाटा नॅनो. टाटा नॅनोची गोष्ट सांगायची म्हणजे रतन टाटा एकदा बिझनेस प्रवास करीत होते. पाऊस चालू होता. बाहेर त्यांना एका गाडीवर 2 लेकरं आणि त्यांचे आई वडील दिसले आणि पाऊस चालू होता. त्यांना असं दिसून आलं की मिडल क्लास लोकांची परिस्थिती काय आहे. त्यांनी तेव्हा विचार केला की मी भारत देशात पहिली अशी कार बनवणार की जो की प्रत्येक सामान्य माणूस अफोर्ड करू शकेल आणि त्या कारची किंमत राहील $2,000 म्हणजे त्या काळातले जवळपास 1,20,000 ते 1,50,000 रुपयात त्यांनी टाटा नॅनो कार लॉन्च केली होती. आणि तिसरा फोटो आहे रतन टाटा विथ हिज डॉग्स. रतन टाटांना म्हणजे प्राणी प्रेमी पण खूप आहे. त्यांच्याकडे 2 कुत्रे होते. एकाचं नाव होतं टिटो आणि दुसऱ्याचं होतं गोवा. त्यांनी मुंबईमध्ये कुत्र्यांसाठी हॉस्पिटल पण खोललेलं आहे आणि त्यांनी असं ताजमहल पॅलेसमध्ये 5 स्टार हॉटेल आहे. पण त्यांनी असं सांगितलेलं आहे जर आपल्या हॉटेलमध्ये जर एखादा कुत्रा आला तर त्याला कोणी बाहेर काढून देणार नाही. हॉटेलमध्ये जर आला तर त्याला कोणी काय करायचं नाही. असं त्यांचा प्राणीप्रेम आपल्याला दिसून येतं. मला एकच सांगायचं आहे, अ मॅन विल डाय बट नॉट हिज आयडिया. माणूस मरू शकतो पण त्याचे विचार मरू शकत नाही आणि त्याच्या आयडिया मरू शकत नाही. मेल्यानंतर पण आपल्याला जगता येतं ते म्हणजे लोकांचे विचार. माणूस मरू शकतो पण त्याचे विचार मरू शकत नाही. आपले जे स्टुडंटची लाईफ आहे त्यामध्ये युथ आयकॉनचं काय महत्व आहे. सर्वप्रथम आपण पॉईंट वाचून घेऊ. आपल्याला जे मोठे ड्रीम्स आहेत ते साध्य करण्यासाठी आपल्याला त्यांची मदत पडते. आपले जे काही इथिक्स आहेत, प्रिन्सिपल आहेत ते बिल्ड करण्यासाठी आपली युथ आयकॉनची गरज पडते. तसं आपली जी प्रोसेस चालणार आहे ही काही एक दिवसाची टेम्पररी प्रोसेस नाही, परमनंट प्रोसेस आहे. ही प्रोसेस मेंटेन करण्यासाठी आपल्याला मोटिवेशन पण लागतं. ते आपल्याला कुठून भेटणार? युथ आयकॉन कुठूनच भेटणार. करिअर विजन, डेव्हलपमेंट ऑफ लिडरशिप माइंडसेट. आता विद्यार्थ्यांचं कसं आहे माहिती का, फक्त सामान्य विद्यार्थी म्हणून नाही राहायचं. ठरवायचं की आपल्याला आयुष्यात काहीतरी टॉपचं करायचंय. कोणी काय म्हणलं तरी काय हरकत नाही आणि असं आपल्याला हे भेटतंय आपल्या युथ आयकॉनकडून. मला या प्रसंगी एक इन्सिडेंट सांगू वाटतो. ही गोष्ट आहे कुरुक्षेत्रातली. जेव्हा योद्धे अर्जुन थोडे विचलित झाले होते तेव्हा त्यांना गाईड करण्याचं काम श्रीकृष्णाने केलं होतं. त्यांना प्रॉपर नॉलेज देऊन त्यांना प्रॉपर प्रसंग सांगून त्यांना कॉन्फिडंट लेवलवर नेऊन ठेवलं होतं. तेच काम आपल्या लाईफमध्ये युथ आयकॉन म्हणजे एक गाईडच आहे. ते आपल्या लाईफमध्ये करत असतो आपलं मार्गदर्शन. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला जर आपला देश एक पातळ 10 ट्रिलियनची जर इकॉनॉमी करायची जर म्हणली आताच 15 दिवसाखाली आपल्या देशानं जपानला मागे टाकत 4 ट्रिलियनचा टप्पा पार केलेला आहे. तर आपल्याला 2050 पर्यंत पण नाही 2030 पर्यंत म्हणा 35 पर्यंत म्हणा तर 10 ट्रिलियनचा जर आपल्या टप्पा जर जीडीपीचा पार करायचा असेल तर आपल्याला युथला नवीन इनोव्हेशन करावं लागतील काय ना काहीतरी. आणि आपल्या देशाची जगात अशी ओळख आहे की आपल्या देशाला युथ नेशन म्हणून ओळखलं जातं. कारण की आपल्या देशामध्ये जे युथची जी संख्या आहे
9% आहे. आणि युथ आयकॉन होण्यासाठी आपल्याला काय बॉर्डरवर जायची गरज नाही. आपल्याला फक्त देशातच राहायचं आहे. आपण फार्मसिस्ट आहे. फार्मसीच्या लँग्वेजमध्ये तुम्हाला मी एक सांगतो, जशी आपल्या शरीरामध्ये रोगप्रतिकारक शक्ती असते त्याच्यामुळे आपण स्ट्रॉंग दिसतो, तसंच आपल्या देशाची जी इम्युनिटी पॉवर जी आहे युथ आहे. जर युथच जर देशामध्ये स्ट्रॉंग जर नसेल, कॉन्फिडन्स जर नसेल, तर त्या देशाचं काहीच होऊ शकत नाही. आणि जर देशाचा युथ स्ट्रॉंग आहे तर देशाला प्रगती करण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. आपल्या युथनं एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, आपलं प्रत्येक काम असं असायला पाहिजे की आपण विचार केला पाहिजे, मी प्रत्येक काम असं करणार की ते देशाच्या प्रगतीसाठी कामी ठरेल. म्हणजे प्रत्येक कामात आपल्याला आपली नॅशनलिझम, पॅट्रियोटिक देशभक्ती दिसून आली पाहिजे. सांगायचं म्हणजे जर देशातील युवा जर सुशिक्षित असेल, इनोव्हेटिव्ह असेल, तर त्या देशाला मजबूत होण्यापासून आणि प्रगती पथावर अडथळा कोणीच निर्माण करू शकत नाही. जय हिंद, जय भारत.